जाते स्वप्नीलजी गांगड आपल्या समेत राजू राठोड आणि सन्माननीय दाजी सर तीन धुरंधर तिथे कोणाला येईल सर आणि आपण पाहतो एक चांगली स्पर्धा नाव एकच आहे मोरिया चषक खाटेघर 2021 मी पहिल्या दिवसापासून वर्णन करतोय की गणपती बाप्पाचा सर्वात प्रिय भक्त जर कोण असेल त्याचं नाव होतं मोरिया आणि सातत्याने आम्ही म्हणू लागलो गणपती बाप्पा मोरिया ही भक्ती ही शक्ती हे ऐश्वर्य हे धैर्य हे कार्यकुशलता ही दैदिप्य मांडता या संपूर्ण मैदानावर या स्पर्धेच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल यात शंका नाही। व्यवस्थापन समितीचे सर्व विनायक खाटेकर यांचं नाव सुद्धा गणेशाचंच आहे विनायक आणि एका बाजूला सदाशिव म्हणजे सगळी देवाची नाव आहेत। इथे मात्र रामायण आणि महाभारत घडवण्यासाठी दोन सलामीवीर खेळपट्टीकडे मंद मंद पावलांनी जात आहेत। खांद्यावर बॅट म्हणजे तलवारी सारखी जबाबदारी घेऊन या ठिकाणी पाहायला मिळतील मनोजी केंबारी आणि सोबतीला फलंदाज आय थिंक किरण असेल। सन्माननीय सुहाजी केंबारी साहेबांचा असणारा संघ आपण पाहतोय आर्यन स्पोर्ट्स टेंबरे। काल आम्ही कुडवलीकर चषकामध्ये एक प्राइज घेतलं आणि बघता बघता पुनश्च एकदा इथे अटकेबार झेंडा रोवण्यासाठी संघ उपस्थित झालाय। दोन्ही संघासाठी शुभेच्छा। एका बाजूला भुवन दुसऱ्या बाजूला टेंबरे नाणेफेक केली आणि आपण पाहू शकाल या सामन्याची नाणेफेक जिंकली काही क्षणापूर्वी भुवन संघानं घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय। बॅटिंग करावी लागते टेंबरे संघाला। आज मात्र ज्या खेळाडूने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेळ लावलाय मी आवर्जून आज उल्लेख करेल द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरला तुम्ही पाहू शकाल एक चांगला खेळाडू आज टेंबरे संघामध्ये आम्हाला पाहायला मिळतो। जाऊ आपण मॅचच्या दिशेने प्रेक्षकांवर सामना चालू होतोय। सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं मी रमेश शिंदे सहर्ष स्वागत। अंपायर सिग्नल मॅचला सुरुवात। अशोक ऑन बॉलिंग ट्रॅक पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज पारंपरिक पद्धतीप्रमाणे मनोजी केंबारी पहिलाच बॉल चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल पहिल्याच बॉलवर या ठिकाणी हा प्रयोग मात्र यशस्वी झाला नाही। 5 षटकांचा फॉर्मॅट विनायकजी खाटेघरे सरांच्या या ठिकाणी आगमन चर्चा केली आपण गणपती बाप्पा मोरियाची। मनुष्यगण देवगण आणि राक्षसगण या तीनही गणांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा कोणत्याही कार्यामध्ये प्रथम पूजला गेला। विनायक खाटेघरे आणि सदाशिव खाटेघरे ओव्हर पिच बॉल क्या बात आहे अगदी सहज पाठवले चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला वन बाउन्स ओव्हर द रो मनोज केंबारीच्या बॅट मधून येतोय हा पहिल्या इनिंग मधील पहिल्या ओव्हर मधील दुसऱ्या चेंडूवर धमाकेदार ट्रेमेंडस शॉट फटका येतोय 4 धावांसाठी चौकार। दुसऱ्या चेंडू पासून या ठिकाणी धावा यायला सुरुवात झाली। आपण पाहतोय मनोजी केंबारी हे तो इसके बायात का खेळ हे दाखवलंय अगदी सहज ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा तीच दिशा तोच गोलंदाज तीच खेळपट्टी तोच फलंदाज आणि त्याच मैदानावर पुनश्च एकदा अटकेबार झेंडा रोवला मनोजी केंबारी यांच्या बॅट मधून आलेला हा एलिफंटेड सिक्सर 6 धावा। थँक्यू डीजे। मनोजी केंबारी आणि धाबा या दोघांचं नातं खूप विलक्षण आहे। ते नातं तोडणं खूप कठीण आहे कारण जेव्हा जेव्हा बॅट हातामध्ये जबाबदारी हातामध्ये तेव्हा धावा येतात। हो 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 सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है ना। सरळ बॅटने धावा येतात सोनावळे सर तर बॅट आडवी करायची मी तर म्हणेन गरज नसावी। इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न केला बॅट्समन मनोजी केंबारी यांनी आतापर्यंत 10 धावा बनवल्यात। 4 चेंडू एकंदरीत झालेत। सुदर्शन जागे कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते। ऑफ ड्राईव्ह सजवलाय गॅप शोधलाय तिथे एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव मिळवली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकेल।
आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाची धावसंख्या पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत बिनबाद 11 धावा. तुम्हा आम्हा सगळ्यांना जेव्हा जेव्हा आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ खेळतो ना तेव्हा तेव्हा मनोज केंबारी, शिवाजी केंबारी, किरण, त्याचबरोबर मी ज्या खेळाडूचं वर्णन करतोय प्रिन्स ऑफ मुरबाड म्हणून मी ओळख सातत्याने करून देईल. कारण एक चांगला हिरा या मुरबाड तालुक्याला लाभला टेंबरे गावामध्ये आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघामध्ये योगेश कोर या नावाने सफल झाला. शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा चेंडूला पाठवायचं होतं लॉंग ऑफला, इनफिल्ड गेल करू शकला नाही आणि पकडला गेला इनफिल्ड मध्ये जेल. संपेल किरण नावाच्या फलंदाजाचा खेळ. किरण मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागेल या मॅच मध्ये टेंबरे संघाला. थँक्यू डीजे. एका बाजूला पाहिलं तर सुनीलजी बांगर सरांची गोलंदाजी करत असताना प्रयत्न, एका बाजूला पाहिलं तर फलंदाजी करत असताना सुभाजी केंबारी सरांचे प्रयत्न. म्हणजे ही मॅच एका बाजूला भुवन तर एका बाजूला आर्यन टेंबरे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता किरणचा. इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न, आउट प्लेल क्लिअर करू शकला नाही आपण पाहू शकाल. आणि पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पडली विकेट. ज्या खेळाडूची उत्सुकता सर्व क्रिकेट रसिकांना लागलेली असते तो खेळाडू खेळपट्टीवर पोहोचलाय. द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर, मॅन फ्रॉम टेंबरे. स्टॅकिंग एंडवर मनोजी केंबारी. मॅच या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने शोभून दिसेल यात शंका नाही. 22 योद्ध्यांचा विचार केला तर कलात्मकता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. स्टॅकिंग एंडवर आपण पाहतोय मनोजी केंबारी. रोहितच्या हातामध्ये चेंडू. पहिल्या चेंडूचा केला सन्मान, कारण मनोजी केंबारीला माहित आहे फुकट ते पौष्टिक. व्हाईट बॉल एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचला धावफलकावर 12 धावा. निश्चितच पहिला चेंडू अतिशय खराब फेकलाय गोलंदाज रोहितनं. सुरुवात करत असताना पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार रोहित. आम्ही या मॅचचा मनमुराद आनंद घेतोय. ऑन द राईट जसा चेंडू बॅटवर आलाय तसा मात्र त्या चेंडूला पाठवलाय, दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मनोजी केंबारी यांच्या बॅट मध्ये येतोय हा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. मी मॅचला सुरुवात झाली तेव्हाच वर्णन केलंय की मनोज केंबारे आणि धाबा या दोघांचं नातं खूप विलक्षण आहे. धाबा यायला सुरुवात झाली आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 16 धाबा धावफलकावर. आणि मनोजी केंबारी जर खेळपट्टीवर राहिले, सोबतीला प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर जर खेळपट्टीवर राहिला तर टेंबरे संघ मित्रमंडळी या मॅच मध्ये करामत करेल. ओव्हर पिच बॉल फेकून दिले, चेंडूला लांब आणला. तिथे सुनील बांगर बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही आहे. पाहू शकाल इनफिल्ड क्लिअर होती परंतु एलिव्हेशन होतं, चेंडूला डिस्टन्स मात्र नव्हतं. मनोजी केंबारी मोठा धक्का लागेल आर्यन टेंबरे संघाला. मनोजी केंबारी मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. आपण पाहिलं एक्झिक्युशन खूप छान होतं मनोजी केंबारी यांचं, परंतु परफेक्ट मिडल करू शकले नाही. जणू काही बॅटच्या उजव्या बाजूला चेंडू धडकला आणि त्यानंतर मात्र सुनीलजी बांगर यांची तपश्चर्या या ठिकाणी पूर्ण. नाराज असतील मनोज केंबारी. फटका खूप चांगला एक्झिक्यूट केला होता. बाउंड्री लाईन वाटलं होतं क्लिअर होईल. थोडा फ्लायटेड शॉट पाहायला मिळाला. उंची सुद्धा नव्हती चेंडूला, परंतु चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकला नाही. फलंदाज बाद मनोज केंबारी. मोठा धक्का लागेल आर्यन टेंबरे संघाला. हाय बॅकलिप होती परंतु बॅट फिरवण्याची ऍक्शन जर पाहिली थोडी कुठेतरी कमी पाहायला मिळाली.
एकंदरीत दुसरा झटका लागेल या मॅच मध्ये आर्यन टेंबरे संघाला धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे पोहोचलाय बॅट्समन प्रशांत आणि आपण पाहतोय ज्या खेळाडूनं मुरबाडच्या क्रीडा नगरीला लावलाय वेड, नाव आहे योगेश कौर. रोहितने पहिल्या चेंडूवर चुकी आणि त्यानंतर मात्र सातत्याने चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. एस डिफेन्स शॉट. समजदारीचा क्रिकेट योगेश कौर कडून होतोय कारण योगेश कौरला माहित आहे 2 गडी लवकरात लवकर बाद झालेत. इथून मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकणे कानमंत्र दिलाय शिवाजी केंबारी सरांनी. या कानमंत्राचा उपयोग करून आपल्याला ही फलंदाजी करावी लागेल कारण आपल्याला मिळवायचं आहे मोरिया चषक खाटेघर 2021. उद्याचा उगवताना सूर्य आणि उद्या मावळणारा सूर्य आम्हाला पाहायचा आहे. उद्याची फायनल आम्हाला पाहिजे आहे. शॉट ऑफ गुड लेन बॅक बरोबर होते. बॅट मात्र आडवी फिरली गेली. बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्सेशन नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतोय रोहितची पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा महत्वाचा गडी टिपला. मनोजी किंबारीना पाठवलं डगाऊच्या आश्रयाला. त्यानंतर एक सिंगल आणि आता आलाय हा डॉट बॉल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि हे पॉवर प्ले म्हणजे बॅट्समन साठी सातत्याने ऍडव्हान्टेज राहतो आणि जी खेळपट्टी फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज ती मात्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ओळखली जाते बेल्टर. अजूनपर्यंत ही खेळपट्टी मी तर म्हणेन या मॅच मध्ये बेल्टर ओळखली जाणार नाही कारण फलंदाजासाठी अजूनपर्यंत थोडासा ऍडव्हान्टेज कमी पाहायला मिळालाय. इथे मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला उडवले चेंडूला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. तिथे सुनील बांगर भुवन संघाचं नेतृत्व करतायत. चांगली फिल्डिंग. फेकी सुद्धा चेंडूची योग्य या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. तत्पूर्वी 2 धाबा आणि याच 2 धाब्यांच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 2 गडी बाद 19 धाबा. सकाळचं वातावरण सरलं. सूर्य माथ्यावर आहे. लख लख किरण या मैदानावर पसरली. हो हो क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा इन स्विंगर होताना पाहायला मिळाला. आतमध्ये वळण घेतली. गर्रकन फिरला चेंडू. डॉट बॉल आणि या डॉट बॉलने षटकाची केली सांगता. एकंदरीत 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 या 8 धावा. एकंदरीत 19 धावा धावफलकावर. यस थोड्याशा कमी आणि थोड्याशा जास्त अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. दाजी धुमाळ म्हणजे तुषार धुमाळ. आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे कारण दाजी धुमाळवर संपूर्ण मुरबाड तालुका प्रेम करतोय. आज सकाळीच त्यांचं नाव पोहोचलं बदलापूरला. शुभेच्छा दिल्या माळीपाडा संघाला. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. तिथं रंगलंय खूप मोठं घमासन. एका बाजूला अम्मी टेंबरेकर यस आर्यन टेंबरे संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहतोय भुवन. 2 षटकं संपली आणि या 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या बनली गेली. आर्यन टेंबरे संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. अग्रेशन दाखवावं लागेल. इथून अग्रेसिव्ह व्हावं लागेल आणि ती मोठी क्षमता असेल फलंदाज योगेश कौरकडे. अनेक मैदान याने गाजवली आणि गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरलाय. या मॅच मध्ये मी तर म्हणेन कानमंत्र दिले शिवाजी केंबारी सरांनी आणि या कानमंत्राचा उपयोग सातत्याने करताना पाहायला मिळेल योगेश कौर. खूप मोठं ध्येय असेल. इथे मात्र पाहायला मिळालं तर हाय बॅकलिप अँड हाय ड्रीम याचं एकच कारण आहे मोरिया चषक खाटेघर 2021 क्रिकेटची दुनियादारी. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर अशोक. पहिलं षटक हाताळलंय 11 धाबा. इथे मात्र ओव्हर पिच होता. आडव्या बॅटनं लॉफ्ट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. तिथे एक क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 20 धावा धावफलकावर. सुंदर मनमोहन नयनरम्य वातावरण. जणू काही या वातावरणाला मनामध्ये ठेवावं आणि सातत्याने भविष्यामध्ये हे वातावरण आम्ही आठवावं. हा आयुष्याचा अल्बम आठवावा आणि सातत्याने चेहऱ्यावर स्मित असे यावं आणि आम्ही म्हणावं ऑल इज वेल. गोलंदाज तयार अशोक. एक चेंडू फेकला. 1 धाव खर्च केली. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ढकलून दिले चेंडूला समोरच्या दिशेला. तिथे आहे क्षेत्ररक्षक. फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळेल. 1 धाव मिळेल परंतु इथून मात्र अग्रेशन दाखवावं लागेल. मित्र म्हणतोय सातत्याने आर्यन टेंबरे संघाला. मनगट शाबूत आहे. सातत्याने क्रिकेटचा क्लास योगेश कौरकडे आहे. इथून मात्र काहीतरी वेगळ्या दिशा पाहायला मिळतील यात शंका नाही आहे कारण खूप मोठी क्षमता बॅट्समन योगेश कौरकडे आहे. अशोक तयार. स्ट्रायकिंग एंडवर योगेश कौर. ओव्हर पिच बॉल. क्रिकेटचा क्लास. फटका मित्र म्हणेन थोडा फसलाय. हो 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 झेल कॅरी करू शकला नाही. हा झेल सोडणं म्हणजे मी तर म्हणेन भुवन संघासाठी खूप मोठी धोक्याची घंटा वाजली की काय. फटका एज्युकेशन जर पाहिलं तर खूप खराब होता कारण थोडासा लेझी फटका पाहायला मिळाला योगेश कौर कडून.
उंचच उंच आकाशामध्ये चेंडू गेला होता, झेल सुटला, जीवनदान प्राप्त झालंय. फटक्यामध्ये थोडासा राग क्लास सुद्धा पाहायला मिळाला. मिक्सर झाला आणि चेंडू निघून चाललाय. वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा पार. प्रदीर्घ काळानंतर अपेक्षा पूर्ण होताना आर्यन टेंबरे संघाची मिळाल्या 4 धावा. हा येतो चौकार. थँक्यू डीजे. आम्ही पाहिली मोरिया चषक खाटेकर 2021 आणि आम्ही म्हणू लागलो दिल दिया है जान भी देंगे, हे क्रिकेट तेरे लिए. इथे मात्र बाणाची आहुती द्यावी लागते. इथे मात्र अक्रॉस द लाईन फेकून दिले चेंडूला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आ गया मौका, जड दिया छक्का. रन मिळतील या चेंडूवर. 6 सिक्सर, 6 धावा. क्या बात आहे. जरी या मॅच मध्ये योगेश्वर शांत असेल तरी मात्र बॅट्समन प्रशांत शांत राहणार नाहीये. समुद्रामध्ये आलेल्या आसमंताच्या लाटा धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल आपण पाहतोय 32 धावा. एक एक खेळाडू जर पाहिला ना तर मी तर म्हणेन आर्यन टेंबरे संघामध्ये हे हिरे सातत्याने चमकताना पाहायला मिळत आहेत. भुवन संघ गोलंदाजी करत असताना इथून मात्र कलात्मकतेचं प्रतीक दाखवावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडीशी बॉडी टर्न केली, एक सिंगल धाव काढली आणि आपण पाहू शकाल या एका सिंगलच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत पाहतोय 33 धावा. सुंदर मॅच, खऱ्या अर्थानं आमच्या प्रेक्षकांना आनंद देणारी ही मॅच या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. कारण जेव्हा जेव्हा टेंबरे संघ, जेव्हा जेव्हा भुवन संघ आमच्या डोळ्यासमोर येतो ना तेव्हा तेव्हा 2 नावं आम्ही आवर्जून घेऊ. एका बाजूला पाहिलं तर सुभाषजी केंबारी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुनीलजी बांगर. कारण या दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष क्रिकेट खेळले, क्रिकेट जगले, क्रिकेट पाहतात, क्रिकेटवर नितांत प्रेम करतायत. अनेक खेळाडू त्यांच्या तालमीमध्ये तयार झाले आणि मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये अनेक खेळाडू हिऱ्याप्रमाणे चमकताना या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण पाहतोय पूर्वार्ध संपलाय आणि प्रेक्षक हो, पूर्वार्धानंतर धावसंख्या बंडी गेली. आर्यन टेंबरे संघाची 2 गडी बाद. आतापर्यंत धावसंख्या धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 33 धावा. 11.00 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू अजूनही असतील आणि ही 12 चेंडू म्हणजे मी तर म्हणे नामी संधी असेल या मॅच मध्ये टेंबरे संघासाठी. या संधीचं केलं जाईल का सोनं, काय घडेल, अनेक क्षण तुमच्या डोळ्यासमोर येतील. म्हणून म्हटलं जातं संधी ही वारंवार येत नसते आणि एकदा संधी आली की तिचं सोनं करण्यासाठी तुम्ही आयुष्य प्रयत्न करा. हॅलो चेक, हॅलो. पूर्वार्ध येतो संपुष्टात आणि या पूर्वार्धानंतर आपण पाहतोय आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या म्हणली गेली धावफलकावर 33 धावा. जोपर्यंत खेळाडू पाणी पितील तोपर्यंत या पाणी पित असताना थोडासा आनंद घेऊया आमच्या डीजे मास्टरचा. एक सुंदर गीत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. जाऊया माच्या दिशेने. आज आमचे विजयभाई भगत साहेब यांचा वाढदिवस, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरावजी मोहिते यांचा स्मृती दिन आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना अभिवादन करूया आणि जाऊया मॅचकडे. आर्यन टेंबरे संघ आणि एका बाजूला भुवन संघ आपण पाहतोय. पूर्वार्ध संपला 33 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर लिडिंग फ्रॉम फ्रंट सुनील बांगर. पहिलाच बॉल, क्या बात है, स्वीप केले चेंडूला, निघून चालला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बात, बल्ला घुमा, स्टेडियम झुमा. बॅट्समन प्रशांत थांबायचं नाव घेत नाहीये. आसमंताला दिली आरोळी आणि घेतली प्रेक्षकांची टाळी. हा येतोय ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे.
प्रशांत जरी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला तरी मात्र पहिल्या क्रमांकाची अव्वल दर्जाची फलंदाजी या ठिकाणी करतोय. आतापर्यंत विचार केला तर जवळपास 7-8 चेंडू खेळलाय आणि 8 चेंडूमध्ये 2 मोठे सिक्सर लावलेत, एक चौका ठोकलाय. परंतु इथे संकट आणि या संकटामध्ये होरपळलाय बॅट्समन प्रशांत. बॅक टू द पवेलियन. मोठा मासा लागतोय गळाला, मोठं किंडार लागेल या ठिकाणी झाला. कारण ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला ते वादळ क्षमवलंय गोलंदाज सुनील बांगरनं. बॅट्समन प्रशांत बॅक टू द पवेलियन. डीजे चांगली फलंदाजी पाहत होतो आपण प्रशांतची. त्याला केले बाद नवीन फलंदाज धनाजी. परंतु योगेश कोर खूप मोठी अपेक्षा, कारण याच योगेश कोरनं या मुरबाडच्या क्रीडा नगरीला लावलंय वेड. हे वेड हे प्रेम सातत्याने ठेवण्यासाठी या मॅच मध्ये खेळावं लागेल योगेश कोरला. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर योगेश कोरने खेळले 4 चेंडू आणि बनवल्यात फक्त 3 धावा. डगआउट अपेक्षा करेल योगेश कोरकडून खूप मोठ्या धावांची आणि मोठे मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी होतो योगेश कोर. इथे मात्र तो समन्वय लावावा लागेल. यापूर्वीची मैदानं ठेवावं लागतील रण मैदान करून. क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू शेवटच्या मोमेंटला थोडा बागपूरवर गेला, अक्रॉस लाईनने खेळलाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत योगेश कोरचे, कारण योगेश कोरला माहिती आहे धावांची भूक तेव्हा संपेल जेव्हा आम्ही उद्याची सायंकाळ पाहू. मोरिया चषक खाटेघर 2021 वर नाव कोरण्यासाठी चाललेली खूप मोठी मेहनत या ठिकाणी चालू आहे. प्रयत्नांची केली जाते पराकाष्ठा. दौलतजी तुपे यांचा चेहरा आम्हाला या ठिकाणी दिसतोय. खूप गोड व्यक्तिमत्व. फोर पिच बॉल अगदी सरळ खेळ आहे. चेंडू निघून चालाय लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू थांबणार नाही आहे. एलिव्हेशन अँड डिस्टन्स कन्व्हर्शन झालं. बिग 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 सिक्सर हा येतो योगेश कोरच्या बॅट मधनं संजीवनी प्रदान करणारा बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. या आसमंताला आरोळी घडणारे फटके बॅट्समन योगेश कोरच्या बॅट मधून यायला सुरुवात झाली. क्षमता आहे खूप मोठी या खेळाडूची. यावेळेस पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने पाठवला त्या दिशेला. तिचा एक क्षेत्ररक्षक इथे चुकी नाही आहे. योगेश कोरचा खेळ या ठिकाणी संपेल. पकडली गेली डाली कॅच. योगेश कोर बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. योगेश कोर मैदानाच्या बाहेर आणि स्वतः संघाचे सर्वे सर्वा शिवाजी केंबारी सर मैदानाच्या आतमध्ये. पत्त्यांचा बंगला बांधायची वेळ आणि हवेची झुळूक लागायची वेळ या ठिकाणी एक झाली. टाळी वाजवायची वेळ आणि त्यावर कावळा बसायची वेळ एक झाली. इथे आपण पाहू शकाल धावसंख्या बनली गेली आतापर्यंत या मॅच मध्ये. पाहतोय आपण आर्यन टेंबरे संघाची 47 धावा. 11.99 ची सरासरी गाठली आर्यन टेंबरे संघानं. योगेश कोर आज मी तर म्हणेन जास्त करामत करू शकला नाही, परंतु आपली जबाबदारी पार पाडली. 6 चेंडू खेळला आणि बनवल्या या 6 चेंडू मध्ये 11 धावा. चला नेक्स्ट मॅच मी या ठिकाणी अनाऊन्स करतोय. शिवाजी केंबारी सर आपण खेळपट्टीवर पोहोचलात आणि बक्षीस लागली. प्रत्येक षटकारासाठी आपणास तुळशीरामजी भांडे साहेब याचकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद तुळशीरामजी भांडे साहेब. हे प्रेम आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आपण पाहतोय आम्ही नेक्स्ट मॅच अनाऊन्स करतोय. यू स्पोर्ट्स उगळेआळी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ हा पाडाळे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी खेळवतोय. संघ सज्ज व्हा. यू स्पोर्ट्स उगळेआळी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पाडाळे. तत्पूर्वी प्रेक्षक आपण जाऊ या मॅचच्या दिशेने. स्टॅकिंग एंडवर फलंदाज धनाजी. नॉन स्टॅक एंडवर संघाचे संघनायक सर्वे सर्वा शिवाजी केंबारी. शेवटचे षटक हाताळेल विशाल.
पहिलाच बॉल ओव्हरपिच होता. यावेळेस संधी होती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, कारण जेव्हा जेव्हा ओव्हरपिच बॉल फेकले सोनावळे सर तेव्हा तेव्हा मोठे 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 धमाके होताना आम्ही अनेक मैदानांवर पाहिलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा ओव्हरपिच बॉल फेकले जातात तेव्हा तेव्हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हा शिगेला पोहोचलेला असतो. एक सिंगल धाव घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा. शेवटचे 5 चेंडू असतील स्ट्रायकिंग एंडवर सुभाजी केंबारी. यावेळेस काय फटका खेळलाय लाजवाब, परंतु तिथे होता क्षेत्ररक्षक, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाहीये. अतिशय दर्जेदार फटका होता, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाऊ शकला नाही. फलंदाज बाद सुभाजी केंबारी मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पोलीस सेवेत कार्यरत असणारे यंग अँड डॅशन पर्सनॅलिटी सन्माननीय शैलेशजी केंबारी सरांचं आगमन झालंय. सर वेलकम. या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय आपलं सहर्ष स्वागत. एका बाजूला समाजाची सेवा तर एका बाजूला क्रिकेटमध्ये महत्वाचे योगदान. सुभाजी केंबारी फटका काय एक्झिक्यूट केला होता, जबरदस्त फटका होता. वाटलं होतं हा सिक्सर असेल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला आणि पकडला जेल. सुभाजी केंबारी सर मैदानाच्या बाहेर. यस, न्यू बॅट्समन एंटर इन द ग्राउंड. आपण पाहतोय नवीन बॅट्समन अविनाश पोहोचला खेळपट्टीवर. धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली प्रथम बॅटिंग करत असताना तर 48 धावा धावपलक्यावर. 5 षटकांचा फॉर्मॅट, 5वं षटक मार्गस्थ. आतापर्यंत पाहिलं तर विश्वालने 2 चेंडू फेकले. या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आणि एक महत्वपूर्ण या ठिकाणी मोहरा टिपल आहे. गोलंदाज तयार. क्या बात आहे, फुल ओव्हरलेनचा चेंडू होता. नजर या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये आणि चेंडू नजरेमध्ये भरला नाही. अंपायर सामना 2 मिनिटं थांबवा. पाटील मागे चेंडूवर सुभाजी केंबारी सर बाद झाले. स्ट्राईक चेंज होती की नाही आहे हा डिसिजन पहिल्यांदा या ठिकाणी आणखी एक गडी बाद. 1 मोर विकेट डाऊन. आर्यन टेंबरे संघाला लागलेला इथे मात्र 440चा करंट. शेवटचं षटक विशालचं आतापर्यंत सक्सेसफुल राहील, कारण या षटकामध्ये गडी टिपले 2 आणि धावा खर्च केल्या फक्त 2. माफी असावी, एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दिली विशालनं. काय गोलंदाजी केली. म्हणून म्हटलं जातं जेव्हा तुमच्या संघाची सुरुवात चांगली ना तेव्हा संघ सातत्याने अग्रेसर राहतो. मनोजी केंबारी यांनी खूप चांगली फलंदाजी केली. तर नंतर आपण पाहिलं किरण गोल्डन डकचा शिकार बनला. बॅट्समन योगेशकडे जबाबदारी होती. 11 धावा बनवल्या, एक षटका ठोकला. प्रशांत जर आपण पाहिलं तर खूप चेंडू खेळला, 19 धावांवर बाद. त्यानंतर धनाजी आपण पाहतो खेळपट्टीवर सज्ज आहे. शिवाजी केंबारी सर 0वर बाद. आणि इथे मात्र इनसाइड एज. त्यानंतर मात्र क्लीन 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 दांडी गुल, फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागेल या मॅच मध्ये आर्यन टेंबरे संघाला. म्हणून म्हटलं जातं उंचच उंचच मनोरे तुम्ही बनवताना तेव्हा तुमचा बेस हा खूप महत्वाचा असतो. पत्त्यांचा बंगला जेव्हा तुम्ही बनवताना तेव्हा मात्र हवेची झुळूक लागू द्यायची नसते. क्रिकेट खेळत असताना तुमच्या विकेट तुम्हाला शाबूत ठेवायच्या असतात, तेव्हा सातत्याने जग तुम्हाला अविरतपणे डोक्यावर घेईल. आणि इथे मात्र आणखी एक धक्का लागेल. आर्यन टेंबरे संघाला धावसंख्या बनली गेली. आतापर्यंत आपण पाहतोय टीमची टोटल 48 धावा. खूप मोठा ब्रेक या धावसंख्येला लागलाय. धनाजी बॅक टू द पॅव्हिलियन. षटकातील 1 टू गो. या शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कावर विशाल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय तुषार. 48 धावा.
कलात्मक गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये होताना पाहायला मिळाली. आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. विशाल टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा शेदा शॉर्ट पिच बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा पाम पुल अर्थातच शॉर्ट आर्म पुल या ठिकाणी केलाय. तत्पूर्वी एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र मिळतील. यस, 2 धावा कंप्लीट आणि एकंदरीत टीमची टोटल अर्धशतक 50 धावा, 5 षटक 50 धावा. सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या 51 धावा. या मॅच मध्ये भुवन संघाला डीजे मास्टर फक्त 1 मिनिट. आणि जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करू परिवर्तन. आमचे साथी समालोचक हेमंत सोनावळे, थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच आम्हाला आयोजकांकडून सूचना आहे. या पुढचा सामना ज्या 2 संघांमध्ये होणार आहे ते 2 संघ आहेत उगळेआळी विपक्ष पाडाळे. उगळेआळी आणि पाडाळे या पुढचा सामना या मैदानावर रंगेल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल उगळेआळी विपक्ष पाडाळे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. नक्कीच मला वाटतं काही क्षणात या सामन्याचा टॉस देखील होईल, कारण पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये आपण ऐकला तो आवाज डोळखामचा, आवाज शहापूरचा, आवाज ठाण्याचा, आवाज मुंबईचा, अर्थात आवाज महाराष्ट्राचा, वन अँड ओनली रमेश शिंदे सर. नक्कीच ते पाठलाग सुरू होईल त्या 51 धावांचा. नक्कीच 10.20 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकायचा असेल भुवन संघाला तर, कारण नाणेफेक जिंकली गेली भुवन संघाकडून आणि कर्णधाराने सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मात्र काहीसा तो निर्णय इथे मी म्हणेल सार्थकी ठरला, कारण टेंबरे सारखा एक मोठा आणि मातब्बर संघ जेव्हा 5 षटकांमध्ये 50 पर्यंत रोखलं गेले आणि नक्कीच 51 धावांचं आव्हान ठेवलं गेले. नक्कीच तिथे सामना सुरू होईल. 2 ऑफिशियल्स आमचे इथे पाहायला मिळतील. परमार सर, नक्कीच सदा खाटेकरे आयोजक यावेळी मात्र योग्य भूमिका. आम्ही नेहमी सांगत असतोय द ग्रेटेस्ट प्ले राईट विल्यम शेक्सपियर हे सांगितलं की हे पूर्ण जग एक व्यासपीठ आहे आणि आम्ही या जगातील सर्व जे लोक आहेत ते मात्र आपापलं कॅरेक्टर निभावत आहेत, पात्र करतायत आणि तो रोल इथे मात्र बदलतो आहे. सदाजी खाटेकरी यावेळी स्क्वेअर लेग अंपायर. नक्कीच गोलंदाजी होईल. मला वाटतं हायवे एंड तिथे जोडला जातो योगेश कोर. यावेळी मुरबाड तालुक्याला पडलेलं गोड स्वप्न योगेश कोर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, मात्र या सामन्यात थोडी निराशा झाली संघाची. नक्कीच मात्र 51 धावा ज्या पूर्ण करायच्या असेल त्याच्यासाठीच 2 फलंदाज मंद पावलाने खेळपट्टीच्या दिशेने निघून जातील. ते भुवन संघाचे 2 सलामीवीर सुनील आणि आदेश. गोलंदाजी मार्कवर एक तगडं आव्हान आहे. तिथे मात्र वाऱ्याशी वार्तालाप करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल ती योगेश कोरच्या माध्यमातून. टेंबरे संघ धावांच्या बाबतीत कदाचित थोडं बॅकफुटला गेला की काय, कारण 5 षटकांमध्ये टेंबरे सारखा संघ 50 धावांपर्यंत रोखला गेला. ते यश होतं भुवन संघाचं, मात्र त्याच 50 धावा यावेळी पूर्ण कराव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल तर. चला जाऊया सामन्याकडे. आमचे ऑफिशियल्स परमार सर हे सदा खाटेकडे तयार. क्षेत्ररक्षण लावलं गेलं, सजवलं गेलं. यावेळी मात्र ऑन साइड पॅक केली जाते. ट्रॅफिक जाम करावी लागेल, कारण 51 धावांचं लक्ष्य आहे. 10.20
20 ची सरासरी राखावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. योगेश खोर सज्ज गोलंदाजी मार्कवर. येस 3 2 1 नक्कीच लेट्स प्ले होईल. नक्की थोडस क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होतंय. थोडा डिले झाला मात्र तो चेंडू टाकला जाईल. पहिला चेंडू शोध गुडघे. पहिला चेंडू लेग स्टंपला मिस करत निघून गेला. विकेट किपरने सुरेख कामगिरी केली मात्र तिथे एक व्हाईटच्या रूपानं धाव जोडली जाईल आणि व्हाईटच्या रूपानं धावफलक सुरू झालं भुवन संघाचं. भुवन संघाला निर्धारित 30 चेंडूंमध्ये 51 धावांचं आव्हान असताना आता मात्र 50 धावा आवश्यक. यावेळी डेलिकेट टच चेंडू येईल लॉंग स्टॉपच्या दिशेला. 4 धावा. नक्कीच एक धडाकेबाज फलंदाज मनोज केंबारी यावेळी यस्टनच्या मागे आहेत. यस्टनच्या पुढे असताना खूप काही करताना आपण पाहिलं त्यांना मात्र यावेळी यस्टनच्या मागची कामगिरी आपल्याला करावी लागेल. चेंडू जसा स्पर्श झाला तसा स्लिप मधून चेंडू भरधाव वेगाने निघून आला आमच्या लॉंग स्टॉपच्या दिशेला आमच्या पवेलियन एंडला. नक्कीच इथे दोन्ही एंड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक हायवे एंड आहे आणि एक आमचा इकडे कमेंट्री बॉक्स एंड पाहायला मिळेल. हो यावेळी कनेक्शन किती चांगलं. चेंडू निघून जाईल कव्हरच्या दिशेला. एक्स्ट्रा कव्हर झोन मधून क्षेत्ररक्षक धावत येईल चेंडूला थांबवेल तोपर्यंत. ओ हो चेंडू निघून गेलाय. सीमा पार चौकार. किती मोठी चूक आहे. नक्कीच सुहाजी केंबारी सरांनी हात मात्र कमरेवर ठेवलेत. का ठेवले असावेत विचार करतायत. जो चेंडू पकडायला हवा होता ज्या चेंडूवर एक धाव होती त्या चेंडूवर धावा मिळतील 4 आणि धाव संख्या जाते पुढे. धाव संख्या जाऊन पोहोचते 9 धावा. डीजे थँक्यू. नक्कीच मित्र इथे ते क्षेत्ररक्षण जे काही झालं त्याला विसरावं लागेल. जितकं शक्य तितकं लवकर डोक्यातून काढावं लागेल नाहीतर चेंडू तुझा चेस करायला सुरुवात करेल आणि मग मात्र ते दडपण आपल्यावर येऊ शकेल. म्हणून लवकरच स्वतःला सावरावं लागेल. इट्स अ पार्ट ऑफ गेम मित्र. हो यावेळी टॅप केला चेंडूला पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक येईल. एक धाव मात्र. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. याला म्हणतात टी फॉर टेम्परामेंट इन क्रिकेट. हा टेम्परामेंट दाखवला हवा. प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार मारू शकणार नाहीत मित्रांनो मात्र चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं. पाहिलं हा चेंडू गुड लेंथवर पडला होता. चेंडू स्टीअर केला सुनीलनं. एकच धाव मात्र घेतली गेली. धाव संख्या जाऊन पोहोचते 10 धावा. बिनबाद 10 अशी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्या इथे भुवन संघाची. हो हो यावेळी चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धाव संख्या आता जाऊन पोहोचते 12 धावा. सुरेख धाव संख्या पाहायला मिळते. नक्कीच पुढचा चेंडू हाताला जाईल. हे षटक ओहो पुन्हा एकदा एज. यावेळी डिरेक्ट हिट होईल का. इथे मात्र मिस करतोय. आणि यावेळी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हिम्मत केली गेली होती डिरेक्ट हिट करण्याची. कव्हर केलं गेलं सुरेख पद्धतीनं. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 12 धावा. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन येईल इथे योगेश खोर. द मॅन फ्रॉम मुरबाड, मॅन फ्रॉम टेमरे. यावेळी चेंडू निघून होतो. ऑफ स्टंपच्या अतिशय जवळून ट्रॅव्हल झाला आणि पंचांचा इथे सिग्नल येतोय. हे षटक इथे समाप्त होईल. पहिल्या षटकांती धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा. कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाही. थँक्यू.
पुनश्च एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच तुम्ही सामना पाहत आहात प्रेक्षक हो. जो सामना रंगतोय आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना रंगतोय ते तिसरा सामना रंगतोय. टेंबरे विपक्ष भुवन या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या दोन पैकी एका संघाची जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याचं आव्हान इथे संपुष्टात. ही स्पर्धेचं फॉर्मॅट असं आहे, नॉकआउट आहे. जीता वही सिकंदर, अभी नहीं तो कभी नहीं. यावेळी मात्र आम्हाला सर्वांनाच इम्प्रेस करणारा गोलंदाज आम्हाला गोलंदाजी मार्कवर आमच्या पवेलियन एंड दिसेल सुहास केंबारी सर. कारण आम्ही त्यांना माझगावला पाहिलं, आम्ही त्यांना संभाजीनगर चषक सारिका मैदानात पाहिलं, कालच आम्ही त्यांना पुन्हा एकदा कुडवली चषकामध्ये पाहिलं. सुरेख गोलंदाजी करतायत, मोठा फटका मारून दिला जात नाही. मात्र कुठेतरी या संघाचं लक फॅक्टर कमी पडतंय, कारण धावा रोखल्या जातात, मात्र इतर गोलंदाजांवर खूप साऱ्या धावा. दुसरं षटक मार्गस्थ, पहिला चेंडू पहा. लाईन जर पाहिली, आपला तब्बल 20 ते 25 वर्षांचा अनुभव इथे पणाला लावतायत सुहास केंबारी सर. आणि तो अनुभव आहे, जोरदार अपील धुडकावून लावलं जातं की काय. इथे मात्र आमचे ऑफिशियल्स आहेत. इथे मात्र डिसिजन पेंडिंग होता, तो मात्र डिसिजन झाला. येस, इट इज नॉट आउट. इथे मात्र नाबाद घोषित केलं पंच. इथे एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली आम्हाला परमार सर आणि त्याचबरोबर सदा खाटेगरे. कारण इथे विचार केला गेला, विचार अतिशय महत्वाचा. विचार हा एक सार. पुढचा चेंडू, यावेळी बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. काय दर्जाची गोलंदाजी होते. मी म्हटलं होतं सुहासजी केंबारी सर चेंडू मारू देणार नाहीत, मोठा फटका येणार नाही. एक चांगलं आणि गुणवंत गोलंदाज, दर्जेदार गोलंदाजी. ज्यांच्या गाठीला एवढा अनुभव आहे नक्कीच ती गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू फेकले गेले. मॅन्डेटरी पॉवर प्ले असताना 2 डॉट चेंडू. यावेळी ऑफ साइड पॅक केली गेली. हो, यावेळी इनफिल्ड क्लिअर केली गेली. चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षक स्वतः योगेश येतोय, चेंडूला रोखलं जाईल. मात्र दरम्यान 2 धावा रोखू शकले नाहीत. या 2 धावा लागल्या जातील. धावफलक भुवन संघाचं सजलं. धाव संख्या जाऊन पोहोचते 14 धावा. नक्कीच गडी राखून खेळलं जात आहे. आपले विकेट इथे राखल्या जातात भुवन संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत 1.3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 अंकित झाली. यावेळी बिग ब्लास्ट, मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ माय गॉड, इथे काय घडलं. इथे अटेम्प्ट चांगला होता, मात्र झेल व्हायला हवा होता. झेल आम्हाला हवा होता आणि या झेल झाला असता तर नक्कीच 2 धावा वाचल्या असत्या, शिवाय गडी बाद झाला असता. धावसंख्या पुढे सरकते 16 धावा. इथे खूप मोठी चूक करतोय क्षेत्ररक्षक. धनाजी, यावेळी हा झेल अतिशय महत्वाचा होता मित्रा. कारण कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमी सांगतोय. ज्यावेळी पुढचा चेंडू, यावेळी सुरक्षपटका चेंडू लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव मिळेल. एकच धावे समाधान मानावं लागेल. आणि षटक क्रमांक 2 देखील मार्गस्थ असताना अंतिम चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू 5 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी. सुहास केंबारी सरांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणं मला वाटतं दुर्मिळ असेल. कारण आतापर्यंत मी समालोचन केलेल्या ज्या ओव्हर्स पाहिल्यात आम्ही सुहास केंबारी सरांना कोणत्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल नाही. तो अनुभव आपल्या संघासाठी पणाला लावतायत. चला, दुसरं षटक, अंतिम चेंडू, पॉवर प्ले, सेकंड ओव्हर. हो, इथे मात्र सफल केलं डान्सिंग डाऊन द विकेट. एकच धाव मिळेल का? आणि एकच धाव मला वाटतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील रॉंग एंडला चेंडू फेकला गेला. याला म्हणतात चतुर चलाख फलंदाज. थोडी नजर हटली आणि दुसऱ्या धावेसाठी धाव सुटले. आणि इथे पाहायला मिळालं 1 धावेच्या ठिकाणी 2 धावा.
धावफलक जाऊन पोहोचलोय 19 धावा 19 रन्स. या षटकात आल्या 7 धावा. डीजे थँक्यू. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं योगेशच्या माध्यमातून. तब्बल 12 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आल्या. दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. मात्र अजूनही कोणत्या प्रकारचा गडी गमावत नाहीये भुवन संघ. मात्र इथे 2 झेल सुटताना आम्ही पाहिले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणत असताना कदाचित आता या स्कोर कार्डवर 19 पेक्षा धावा देखील कमी असते आणि 2 विकेट्स देखील पाहायला मिळाले असतात. या झेल होणं गरजेचं आहे. कारण आम्ही पाहिलं पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वाईट होता, मात्र त्याच्या पुढच्या चेंडूवर एक झेल बाद करण्याची संधी स्लिप मध्ये निर्माण झाली. निघून गेला चेंडू. यावेळी मात्र एक सोपा झेल पाहिला सोडताना त्या मिड ऑफला. आणि नक्कीच पॅव्हिलियन एंड गोलंदाजी केली गेली सुहास टेंबारी सरांनी. पुन्हा एकदा हायवे एंड येतोय योगेश. वैयक्तिक दुसरं सामन्यातलं 3रं षटक. यावेळी आम्हाला स्लिप दिसते आणि एक मात्र लेग स्लिप देखील दिसते. योगेश 3रं षटकाची सुरुवात होईल. पंच आमचे सिग्नल देत आहेत. मनोज केंबारी यावेळी विकेटच्या मागे. काय घडलं? यू मिस. आय डेफिनेटली गोइंग टू हिट. तेच पाहायला मिळालं. इथे मात्र गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय सुनीलच्या रूपानं. तो भुवन संघाचा त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या 14. डीजे थँक्यू. डीजे योगेश आपली काबिलियत सिद्ध करतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून गेला आणि वेध घेतला उजव्या स्टंपचा. ऑफ स्टंप स्टक केला गेला आणि पहिला गडी बाद झाला तो भुवन संघाचा. अजूनही खूप साऱ्या धावांची गरज आहे भुवन संघाला. ती सुरुवात मिळालेली आहे. चला जाऊया सामन्याकडे. योगेश सज्ज आहे. 3ऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश. यावेळी चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफला झेल. झेल होईल का? झेल सुटतोय. कॅच सॉरी झेल होतोय ते सॉरी आणि ते गडी बाद होतोय. रिॲक्शन मात्र आम्हाला एक वेगळी पाहायला मिळाली तिथे. थँक्यू. यावेळी मात्र योगेश झोका घेतोय त्या झुल्यावर. 2 गडी बॅक टू बॅक. कम बॅक होईल का या सामन्यामध्ये? टेंबळे संघ नवीन फलंदाज भावेश जातो पट्टीवर. ओहो यावेळी पुन्हा एकदा चेंडू. यावेळी लॉंग ऑन. पहिला चेंडू लॉंग ऑफला गेला. यावेळी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबवला जाईल आणि एकच धाव शक्य होती आणि ती पूर्ण केली गेली. नक्कीच 2.3 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना धावफलक धावा अंकित होतात 20. अजूनही 31 धावांची गरज. नक्कीच सेकंड राऊंडचा पहिला सामना मित्रांनो या मैदानात पार पडणार आहे. उगळेआळी विपक्ष पाडाले. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. तिथे सज्ज असेल योगेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळलं होतं. 12 धावा दिल्या होत्या. मात्र दुसरं षटक वैयक्तिक ज्या पद्धतीने हाताळतोय आतापर्यंत 3 चेंडू 1 धाव मात्र 2 महत्वपूर्ण गडी बाद केले सुनील आणि रोहित.
यावेळी लेफ्ट हँडेड बॅट्समॅन करेल का इम्प्रेस, कारण आम्ही पाहिलं सकाळच्या सत्रात एक सामना तिथे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन होता, इम्प्रेस केलं गेलं. यावेळी अंपायर लाईन अँड लेंथ चेक करतायत, चेंडू निघून जातोय ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरून, व्हाईटचा सिग्नल पाहायला मिळेल आणि एक धाव जोडली गेली. धाव फलकावर धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 21. 21 रन्स, लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल, कारण पुन्हा एकदा सेम चेंडू पडला, कॉपी पेस्ट असा चेंडू ऑफ स्टंपला सोडून बाहेरच्या दिशेला निघून गेला. व्हाईटचा सिग्नल आला, 2 धावा जोडल्या जातील सलग 2 वाईडवर. व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. आता मात्र 3 दुऱ्या दिसतात आमच्या स्कोअर कार्डवर. 22 for 2. यावेळी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज एक चांगली गोलंदाजी करत असताना योगेश इथे मात्र थोडी लाईन अँड लेंथ वर फोकस करावा लागेल. हो हो हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय, मात्र यावेळी सुरेख कमबॅक पाहायला मिळेल योगेश कडून. निर्धाव चेंडू टाकण्यात यश, कारण इथे प्रत्येक निर्धाव चेंडू विकेट समान पाहायला मिळतोय. खरं 30 चेंडूंमध्ये 51 धावांचं आव्हान असताना यावेळी तो सामना आतापर्यंत जाऊन पोहोचतोय या षटकातील 4 चेंडूंपर्यंत. ओहो, यावेळी सुरेख कनेक्शन, चेंडू जाईल कव्हर्सच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्कीच पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांनी स्कोअर कार्ड पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. 24. अजूनही 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू मात्र शिल्लक असतील 13 चेंडू. यावेळी चेंडू निघून गेला आणि याबरोबर षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. भुवन संघ धावसंख्या धावपलकावर अंकित झाले 24. धन्यवाद डीजे भाऊ. आपणास पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की आम्ही डीजे बोलल्यानंतर प्ले करा प्लीज, कारण अर्धवट बोललं जातं, युट्यूब व्ह्युअर्स कमेंट्स येतात. प्लीज आम्ही डीजे म्हटल्यानंतर ऑन करा, एखाद्या वेळी नाही ऑन झाला तरी चालेल प्लीज. यावेळी मात्र त्या 2 संघांमध्ये टॉस होईल. पाडाळे संघ आणि उगळाली संघ. चला कर्णधार आपण सज्ज व्हायचे आमच्या टॉस का बॉक्स कडे. या ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान तो टॉस व्हायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. आपण यायचंय. उगळाली संघ आणि पाडाळे संघ. पाडाळे संघाचा कर्णधार दीपक ऑलरेडी आहे. नक्कीच ज्या पद्धतीने पहिला सामना जिंकला मित्रांनो, तुम्ही सामनाच नाही तर आमच्या प्रेक्षकांची मनं देखील जिंकली. ज्या पद्धतीने कमबॅक केलं अखेरच्या षटकामध्ये कॅप्टन कुल दीपक आणि पूर्ण टीमनं आणि संघाला घेऊन गेला या स्पर्धेतल्या महत्वाच्या दुसऱ्या राऊंड मध्ये. चला तिकडे खेळ सुरू होईल. आमचे ऑफिशियल्स पुन्हा एकदा तयार आणि पुन्हा एकदा आमच्या लाईव्ह प्रेक्षकांसाठी आम्ही सांगू इच्छितोय सामना रंगतोय भुवन विपक्ष टेंबरे, जिथे 51 धावांचा पाठलाग करतोय भुवन संघ. 3 षटकांपर्यंतचा जर आपण वाटचाल पाहिली तरी ते आम्हाला धावा दिसत आहे 24. मात्र विकेट कॉलम मध्ये पाहिलं तर 2 महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या गेलेल्या आहेत. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 12 चेंडू 27. मला वाटतं 13.50 ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. मागच्या सामन्यामध्ये अखेरच्या षटकामध्ये 11 धावांची आवश्यकता असताना सामना 1 धावेच्या अंतराने जिंकला गेला. एक थरारक विजय साकार केला पाडाळे संघानं. त्या संघाला पुन्हा एकदा पाहू आम्ही दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात मुरबाड मधील एका नामांकित उगळेआली संघासोबत. त्या 2 संघांचे संघनायक आपण रेडी राहायचंय. जाऊया सामन्याकडे. आता मात्र चेंडू आहे तो मनोज केंबर यांच्या हातांमध्ये. चेंडू निघून गेला का? येस इट इज. यावेळी पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आम्हाला.
आणि इथे पाहायला मिळते मनोज केंबारी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेंडू यावेळी मात्र लाईन चेक करतील का हो हो डिरेक्ट हिट आणि याबरोबरच गडी बाद एक धाव पंच चेंडू हातामध्ये डिरेक्ट कलेक्ट झाला होता का आणि तसंही धावगत झालेला आहे वाईटची पंच प्लीज आपण डिसिजन द्यायचंय अशोक प्लीज एक मिनिट थांबायचं कोणत्या बघायची धाव तर नाहीच आहे आणि विकेटही नाही यावेळी आदिनाथला स्ट्राईक मिळेल चेंडू वाईड आहे वाईटची धाव मात्र आम्हाला इथे पाहायला मिळेल जीवनदान श्रेष्ठ दान इथे पाहायला मिळतंय या मैदानावर चमत्कार पंच प्लीज आपण फोन ठेवायचंय नक्कीच यावेळी परमार सर सुरेख कामगिरी करतायत इथे मात्र वाईटचा सिग्नल दिला गेला आणि धावसंख्या 25 हो यावेळी काय घडलं जोरदार अपील आणि पंचांचा निर्णय यावेळी मात्र बोट उंच केलं जाईल आकाशाच्या दिशेला जाईल आणि आम्हाला संकेत मिळतोय येस इट इज येट अनदर विकेट फॉर भुवन इथे मात्र गडी बाद होते भुवन संघाचा धावसंख्या तिथेच थांबली 25 धावांवर हा तिसरा धक्का भुवन संघाला डीजे थँक्यू इथे दाखवून देतोय मनोज केंबारी मैं हूं कौन इथे मात्र बाद होतोय गडी बाद होतोय तो आदेशला यावं लागेल सामना पुन्हा एकदा फसण्याच्या खूप अपेक्षा इथे आम्हाला पाहायला मिळतात हो यावेळी पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र मिसफील्ड झाले एक धाव मात्र चोरटी लेग बाईकच्या रूपानं मिळेल इथे आमचे पंच आम्हाला इशारा करतात येस लेग बाईकच्या रूपाने ही धाव जोडली जाईल धावा कशाही येवत येणं गरजेचं यावेळी भुवन संघासाठी धावसंख्याचं कॉलम पाहिलं तर 26 धावा अंकित झाल्यात अजूनही 9 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना फसेल की काय इथे मी तर योगेशचं कौतुक करेल ज्या पद्धतीने तिसरं षटक हाताळलं पहिल्या 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना माघारी धाडलं आणि तिथून मला वाटतं एंट्री सुरू झाली टेंबरे संघाची या सामन्यामध्ये भुवन संघ यावेळी वेगानं धावा गोळा करायला लागतील यावेळी मात्र डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्राईकला भावेश चेंडूला सीमा पार धाडावं लागेल हो इथे चेंडू निघून गेला चेक केली जाईल लाईन येस वाईड चेंडू निघून गेला लेग स्टंपला सोडत आणि एक धाव जोडली जाईल धाव संख्या जाऊन पोहोचते 27 धावा 27 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स इथे मात्र अजूनही 24 धावांची गरज चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 9 चेंडू हो यावेळी चमत्कार इथे पाहायला मिळाला मला फाईन लेगला सुरेख झेल पकडला गेला भावेशची इनिंग समाप्त भावेशला यावं लागेल परत फक्त 2 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्या 4 चेंडूंचा फेस केला गेला यावेळी दिलीप जातोय डीजे धन्यवाद या प्रकारची गाणी आम्हाला ऐकायला मिळतील आम्ही नक्कीच नेहमी सांगत असतोय कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ती कोशिश इथे मात्र आम्हाला पाहायला मिळते
ते प्रयत्न इथे पाहायला मिळतात टेंबरे संघाकडून. यावेळी सामन्यामध्ये एंट्री करतोय टेंबरे संघ. हे षटक क्रमांक 4 ज्या पद्धतीने हाताळलं जातं मनोजच्या माध्यमातून आतापर्यंत वैध चेंडू ठरले असतील मात्र 2 गडी बाद केलेत. पुन्हा एक संधी, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फंबल आणि एक धावेच्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. नक्कीच किरणला मी साधारणतः स्मृती चषकात देखील एक महत्वाचा झेल सोडताना पाहिलं होतं. मॅच तिथे फसली होती. यावेळी मात्र फंबल करून जमणार नाही मित्रा, कारण अतिशय महत्वाचा सामना होता मला वाटतं तो, आणि प्रत्येक सामना महत्वाचा आहे मित्रांनो. हो यावेळी बिग ब्लास्ट, झेल झेल, आणि ते समाप्त होतोय दिलीपचा खेळ. बॅक टू दी डगआउट डीजे. थँक्यू रिजे, थँक्यू. आपण जसं चांगली कामगिरी झाली असेल ती जशी आवर्जून सांगतोय तसंच एखादा फलंदाज, एखादा गोलंदाज, एखादा क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी महत्वाच्या चुका करतोय या चुकांमधून शिकत असतो आपण. नक्कीच तो धडा मिळतोय. आणि यावेळी लॉंग ऑनला सुरेख झेल आणि बॅक टू पवेलियन होतो इथे. मला वाटतं दिलीप अजूनही काही धावांची आवश्यकता असताना जाऊया मैदानाकडे. तिथे काय घडतंय, चेंडू किती, षटक क्रमांक 4 समाप्त, चेंडू शिल्लक 6 आणि धावांची गरज आहे तब्बल 22. 3 बिग हिट येतील का? जर ते तसं झालं तर मात्र सामन्यात रोमांच. मात्र गोलंदाजी मार्कवर कोण आहे तर प्रशांत. यावेळी शांत डोकं ठेवून गोलंदाजी करावी लागेल प्रशांतला. हा सामना अतिशय महत्वाचा, कारण प्रेक्षकांच्या भेटीला पुढचा सामना येणार आहे. एक मोठा सामना येईल. हुगळी विपक्ष पाडाळे. चला सुरू करायचा सामना प्लीज. खूप वेळ घेतला जातोय. अजून काही सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. यावेळी प्रशांतच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि मला वाटतं हायवे एंड हा चेंडू टाकला जाईल. पहिला चेंडू टाकला जाईल. अंतिम षटकातला प्रशांतच्या माध्यमातून सामना करतोय फलंदाज. चेंडू सुरेख फटका, मात्र शतक चेंडू खाली येईल. झेल. इथे मात्र तू चल मैं आया असं काहीतरी पाहायला मिळतं. भुवन संघाकडून थोडा टेम्परामेंट ठेवावं लागेल, कारण चेंडूला उंची मिळाली, अंतर मिळालं नाही. परिणामी तिथे झेल पकडला गेला लॉंग ऑफ रिजनला. सुरेख झेल. आणि इथे किशोर बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. हॅलो, नक्कीच इथे पाहिलं 5वं षटक. हॅलो चेक. हॅलो इथे एक रोमांच. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज मैदानावर भरत. प्रशांत. हो हो, यावेळी चेंडू निघून जातोय. भरत आणि किशोर ही जोडी यावेळी मात्र मैदानावर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. यावेळी ज्या पद्धतीने स्टान्स आहे या फलंदाजाचा
चेंडूला पाहून खेळत जात नाही, हा चेंडू ऑफ साइडला स्टिअर करायची गरज होती. मात्र यावेळी फक्त आणि फक्त षटकारावर अवलंबून आहे आता सामना. 3 चेंडूंवर 3 षटकार येऊन देखील सामना फसेल आणि इथे मात्र डेफिनेटली सामना फसत चाललाय भुवन संघासाठी. 51 धावांचा पाठलाग करत असताना हा सामना हे आव्हान पेलवलं नाही. सुरुवातीला वाटलं होतं भुवन संघ कमबॅक करेल या सामन्यामध्ये, मात्र गोलंदाजी जादुई गोलंदाज इथे आम्हाला पाहायला मिळाले. सुहास केंबारी सर आणि योगेश खोर आणि त्यालाच एक भर दिली गेली मनोज केंबारी यांच्याकडून. सुरेख ऑलराऊंड परफॉर्मन्स या सामन्यामध्ये. गोलंदाज फलंदाज विकेट किपर या 3 भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडले जातात मनोज केंबारी यांच्याकडून. रोम केला गेला चेंडू लिडिंग एज, एक फॉर्मॅलिटी म्हणून एक लेगबाईची धाव. अंतिम चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे तब्बल 20. एक चेंडू 20 धावा. चमत्कार मॅजिक होईल का? मात्र एका थँक्यू. नक्कीच इथे सामना संपला आणि तो सामना जिंकला आमच्या टेंबरे संघानं. पण टॉस जिंकला होता नक्कीच भुवन संघानं, मात्र मॅच जिंकता आली नाही.